बिग बॉस मराठी सीझन 6 संपून ऑलमोस्ट आता 5 महिने झालेले आहेत आणि प्रत्येकाच्या मनामध्ये फक्त आता हाच सवाल आहे की बिग बॉस मराठी सीझन 7 चालू कधी होणार आणि सुरू झाल्यावर त्यात कुठल्या प्रकारचे कंटेस्टंट जे आहेत ते आपल्याला बघायला मिळू शकतात या वर्षीच्या म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 7 मध्ये. का असं बोलतोय आपण? कारण की आता काही नावं जे आहेत ते समोर यायला सुरुवात झालेली आहे. ही चर्चा आहे संपूर्ण आणि आज मी तुम्हाला 5 असे सदस्य जे आहेत ते सांगायचा प्रयत्न करणार आहे. त्यांचे चान्सेस जे आहेत ते आहेत बिग बॉस मराठी सीझन 7 मध्ये जाण्याचे. सर्वात पहिलं शॉकिंग नाव आपल्या समोर येत आहे ते म्हणजे अनाया बांगर. आता अनाया बांगर तुम्हाला माहिती असेल ती राईज अँड फॉल या शोमध्ये देखील आली होती. तो देखील रियालिटी शो तिने चांगल्या पद्धतीने ती खेळली होती, पण ती चर्चेत आली होती. ट्रान्स तिने जे आहे ती तिचं चेंज केलं होतं, तिची जेंडर जी आहे ती मेलमधून फिमेल जी आहे ती झाली होती, त्यामुळे ती खूप जास्त चर्चेत आली. आणि ती संजय बांगर जे आपले इंडियाचे कोच राहिलेले आहेत त्यांची ती मुलगी आहे अनाया बांगर. हिचे देखील चान्सेस आहेत खूप जास्त बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये नाही तर 7 मध्ये येण्याचे. दुसरं नाव समोर येते ते म्हणजे संबाटा. आता संबाटा तुम्ही बघितला असेल तर गेल्या काही दिवसांपासून गेल्या वर्षभरापासून खूप जास्त चर्चेत आहे. सगळीकडं हिंदी शो झालं, मराठी कॉन्सर्ट झाले, संपूर्ण ठिकाणी आता फक्त संबाटा जो आहे तो तिकडे वाजत आहे. संबाटाचे गाणे खूप जास्त प्रमाणामध्ये जे आहे ते व्हायरल होत आहेत आणि खूप लोक त्याला मानतात, त्याचे फॅन्स आहेत आणि त्यामुळे चान्सेस खूप जास्त आहेत की संबाटा देखील बिग बॉस मराठी सीझन 7च्या घरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. कारण की आता जे तिसरं नाव तुम्हाला सांगणार आहे एक MC डिडो नावाचं एक सदस्य आहे. तो खूप जास्त चर्चेमध्ये सध्या आहे कारण की ते जेलमध्ये गेला, जेलमध्ये मी हे केलं, जेलमध्ये ते केलं, अशा प्रकारचे जे पॉडकास्ट त्यांनी केले. खूप एकदम डॉन आहे मी अशा पद्धतीने दाखवायचा जो प्रयत्न केलेला आहे ते तर गोष्ट झालीच. आणि संबाटा आणि डिडो या दोघांची देखील काहीतरी कॉन्ट्रोवर्सी आहे, त्यामुळे बिग बॉस असं डोकं चालवू शकतात की संबाटा आणि MC डिडो या दोघांना एकत्रच टाकलेलं आहे एका घरामध्ये आणि त्यानंतर ते एकमेकांसोबत कसं बोलतात, काय करतात, त्याच्यामधनं कंटेंट काढायचा प्रयत्न जो आहे तो 100% बिग बॉस करू शकतात. तर तेच होतं आपलं तिसरं नाव, ते म्हणजे MC डिडो. चौथं नाव जे गेल्या वर्षी देखील खूप जास्त प्रमाणामध्ये समोर येत होतं ते म्हणजे श्रीमान लेजंड. श्रीमान लेजंडला 100% तिकडे अप्रोच करण्यात येत आहे, पण तो त्याचा वेळ घेत आहे. तो बघत आहे की योग्य वेळ कधी येईल, त्या योग्य वेळेसच मी जे आहे ते बिग बॉसच्या घरामध्ये जाईल. आणि चान्सेस असे आहेत की यावेळेस म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 7च्या वेळेस तो बिग बॉसच्या घरात जाऊ शकतो, अशी खूप जास्त शक्यता आता निर्माण झालेली आहे. आणि शेवटचं नाव सगळ्यात फनी, त्याचे रील्स बघून तुम्ही खूप जास्त हसत असाल, तो म्हणजे आकाश मुसाळे. तुम्ही त्याच्या व्हिडिओ बघितले असतील, अहिल्यानगरचा तो आहे आणि ज्या पद्धतीने फनी व्हिडिओज तो बनवतो, नवरा बायकोचं झालं, मित्रांचं झालं, या संपूर्ण गोष्टी प्रकारचे जे व्हिडिओ आहेत तो बनवायचा प्रयत्न तो करतो आणि त्यामुळेच खूप जास्त चर्चेमध्ये जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो आणि खूप जास्त त्याचे फॅन फॉलोईंग पण आपल्याला इंस्टाग्रामवर बघायला मिळते. तर मित्रांनो, आता जे तुम्हाला मी 5 नावं सांगितले, या 5 नावापैकी तुम्हाला काय वाटतं, कुठला सदस्य बिग बॉस मराठी सीझन 7च्या घरात यायला हवा आणि यांच्या व्यतिरिक्त अजून कुठले सदस्य हवेत तुम्हाला बिग बॉसच्या घरामध्ये, नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच बिग बॉस रिलेटेड अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.